स्वामी समर्थ सर्वांना। आज आपण बनवणार आहे छान असली लसलसीत शेव टमाटरची भाजी। चला, त्याच्यासाठी मी एक मीडियम साइजचा कांदा कापून घेते आहे। एक टमाटर घ्यायचा आहे, त्याला पण आपण छान असं बारीक चिरून घ्यायचं आहे। बारीक धने चिरून घ्यायचे आहे। तेल टाका, राई, थोडं जिरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदे फ्राय करायचे आपण तेलामध्ये। तुम्ही बघू शकता, बारीक चिरलेले टमाटर टाकायचे, त्याला पण आपण छान असं तेलामध्ये फ्राय करून। अद्रक लसूण मिरच्यांची थोडी पेस्ट टाकायची आहे। अर्धी चमची सारखी हळद टाका। धना जिरा पावडर टाकायचा आहे। गरम मसाला 1 चमची सारखं तिखट टाक आणि थोडंसं पाणी टाकून सर्व मसाल्यांना आपण मिक्स करून घ्यायचं आहे तेल सुटे तोपर्यंत। तुम्ही बघू शकताय किती छान असं आपलं भाजीला तेल सुटलं आहे। आता आपण ग्रेव्हीमध्ये भाजी बनवणार आहे, त्याच्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता, मी अर्धा ग्लास सारखं पाणीचा इथं वापर केलेला आहे आणि छान असं भाजीला आपण उकळू द्यायची आहे। स्वाद अनुसार आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता, करून घ्यायचं आहे। नंतर आपण वरतून शेव बघू शकते, आपली भाजीला छान असं तेल सुटलंय। इथं मी तिखट शेवचा वापर करते, तुम्ही इथं बारीक शेवचा पण वापर करू शकता। तुम्ही बघू शकता, 2 मिनिटं आपण राहू द्यायची आहे। आता आपण थोडी कस्तुरी मेथी टाकायची आहे, त्याच्याने भाजीला स्वाद खूपच छान येईल। तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा। तुम्ही बघू शकताय, आपली छान अशी शेवची भाजी रेडी झाली आहे। वाव, किती छान दिसते आहे भाजी आणि छान अशी लसलसीत। हे बघा, तुम्ही बघू शकताय किती छान दिसते भाजी।